brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राणादादाच्या विकासामुळं मला कुठलंच आव्हान कधी वाटलं नाही. मला एखादी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काही लोक विरोधक जे सांगत आले इलेक्शन आले की हे आरोप करतील. मी राणाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र 2011ला पहिले इलेक्शन लढविलं. मला एवढं म्हणायचं जी तुम्ही माझ्यावर आरोप करत आहेत ते माझ्या आरोप का करते तर ती माननीय राणादादांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्या कामाला खोडा घालण्यासाठी, मुळात ह्या गोष्टीसाठी ज्या माणसानं प्रामाणिक प्रयत्न केले की तुळजापुरामध्ये काही उघडना त्यात मी बी होतो. मी कधी नाकारले का? माननीय पोलीस निरीक्षकांचं, SP साहेबांचं ह्याच्यामध्ये मला इन्व्हॉल्व करून मी सगळं ह्याच्यामध्ये गोष्टी खुलासा केलेला आहे. ती राणादादाच्या विशेष प्रयत्नानं या तुळजापुरामध्ये ही गोष्ट बंद झालेली. तुळजापूर नगरपालिका निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते. एक तुळजापूर देवस्थान आणि त्यानिमित्ताने होणारी ही निवडणूक, राणा पाटलांचं प्राबल्य, त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली येते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने या वेळेला ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे त्यांच्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले आरोप, या सगळ्या प्रकारांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. विनोद गंगणे आपल्यासोबत आहेत, ज्यांना तुळजापूरमध्ये पिटू भाऊ म्हणून लोक ओळखतात. पिटू भाऊ, तुळजापूरमध्ये आल्यानंतर सगळ्या रस्त्यावर मी तुमचे बॅनर पाहतोय, जोरदार तयारी सुरू आहे, तुमचे प्रचार सुद्धा सुरू आहेत. काय आता स्ट्रॅटेजी तुमची काय आहे आणि निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? बॅनर जे बघितलेले आहेत ना, कारण 23 उमेदवार आहेत, तर 23 उमेदवाराचे एक एक बॅनर जरी म्हणलं तर 23 होणारच आहेत, कारण एक निवडून आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल की प्रत्येक उमेदवाराचे आमचे असतील, त्यांचे असतील. निवडणुकीची तयारी म्हणल्यावर सगळे उमेदवार लावणार असतील. एखाद्या तुम्ही येत असताना मेन रोड न आला त्यामुळे तुम्हाला तसं जास्त वाटलं असेल. ते ज्या त्या पद्धतीनं जनतेनं प्रयत्न करून आपला उमेदवार शहरवासियांना पक्षाचं दाखवण्यासाठी ही बॅनर लागलेले असतात. पण तुमचा कॉन्फिडन्स ठीक आहे, तुम्ही म्हणतात निवडून आला वगैरे वगैरे, पण समोर महाविकास आघाडीने सुद्धा तुम्हाला आव्हान उभं केलंय. त्यांनी सुद्धा पॅनल उभं केलंय. त्यांनी काय अमर नावाचे व्यक्ती आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांचा सुद्धा प्रचार सुरू आहे. तुम्हाला वाटतं यावेळेला आव्हान उभं आहे तुळजापूरमध्ये? राणादादाच्या विकासामुळं मला कुठलंच आव्हान कधी वाटलं नाही. मला एखादी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काही लोक विरोधक जे सांगत आले इलेक्शन आले की हे आरोप करतील. मी राणाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र 2011ला पहिले इलेक्शन लढविलं, नगरपालिकेचं. त्यावेळेस आमचे 19, परत एक पोटनिवडणूक झाली, 20ला 20 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून 20ला 20 निवडून आले होते, ते पण माननीय राणाच्या नेतृत्वाखाली. कारण 2006ला मी पहिल्यांदा निवडणूक जिंकलो होता, एकदा नगरसेवक आहे. त्याच वेळेस मी इथून निवडून आलो होतो. त्याचीच पावती जी काम केलं होतं मी ती 2011ला 19ला 19 प्लस निवडणुकीत एक 20वा आला होता. ही लोकांनी आम्हाला कामाची पावती दिली. मला या प्रकरणाबद्दल तुमची बाजू समजून घ्यायची, म्हणजे कारण काय झालं ना की ह्याच्यामुळं धाराशिवमध्ये केवळ राणा पाटील यांचीच नाही तर मुंबईमधल्या भाजप नेत्यांची सुद्धा अडचण झाली. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केलेत की तुम्ही ड्रग्ज केसमध्ये आरोपी आहात. तुळजापूरमध्ये जे ड्रग्जचे चर्चा मागच्या 7-8 महिन्यांपासून होते त्या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही आरोपी आहात, तुमच्यावरती गुन्हा दाखल आहेत, तुम्ही या सगळ्या प्रकाराचे सूत्रधार आहात. आणि अशा वेळेला भाजपने कमळ चिन्हावरती तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय. तुमची बाजू या सगळ्या मागे काय? माझी बाजू सांगण्यात मला एकच वाटते, मला एवढं म्हणायचं जी तुम्ही माझ्यावर आरोप करत आहेत ते माझ्या आरोप का करते तर ती माननीय राणादादांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्या कामाला खोडा घालण्यासाठी, मुळात ह्या गोष्टीसाठी ज्या माणसानं प्रामाणिक प्रयत्न केले की तुळजापुरामध्ये काही उघडना त्यात मी बी होतो. मी कधी नाकारले का? माननीय पोलीस निरीक्षकांचं, SP साहेबांचं ह्याच्यामध्ये मला इन्व्हॉल्व करून मी सगळं ह्याच्यामध्ये गोष्टी खुलासा केलेला आहे. ती राणादादाच्या विशेष प्रयत्नानं ह्या तुळजापुरामध्ये ही गोष्ट बंद झालेली. पण आता जर तुम्ही निवडून आलात तर हे जे आरोप आहेत त्यावर आणि इथून ड्रग्जचं कार्टेल संपवण्यासाठी तुमची काही योजना आहे का? माझ्यापेक्षा मान्य आमदार दादांनी अशा काही गोष्टी करून त्यांनी विचार मानलेले आहेत. आणि मला एवढा आत्मविश्वास तुळजाच्या बाबतीत दादा एखादी गोष्ट मनामध्ये आणतात ना ती कृतीमध्ये करून दाखवतील, कारण तेवढा मला विश्वास आहे. कारण दादा सोबत मी 18 वर्षाला काम करतो. जे आम्ही म्हणतो पण खरं काम आणि योग्य काम दादाला सांगितलं तर दादा त्या गोष्टीसाठी प्रामाणिक असतात. पण हाच प्रश्न मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा विचारला, धीरज पाटलांना. हे ड्रग्ज मुंबई पुण्यामध्ये आम्ही ऐकतो, धाराशिवमध्ये ड्रग्ज कुठून आलेत? हे देवस्थान आहेत, हे छोटं खेड आहे, इथं ड्रग्ज कसं पोहोचले ते?
बघा, येण्याचे अनेक मार्ग असतात. तुम्ही ह्याने सगळं फक्त तुळजापूरचे घेतात. परवा लातूरला कारखाना सापडला. हा, तवांचे डोळे झाकले होते का? बुंबाराण्याला सापडलं, तवांचे डोळे झाकले होते का? तिथं बी सन्मान्य इतर नेते आहेत, पुढारी आहेत. फक्त राणादादाचा मतदारसंघ आहे म्हणून त्यांच्यासाठी, कारण ही सगळे राणादादाचे विरोधक आहेत. कारण ही जिल्ह्याची नेते आहेत, ह्याला जिल्ह्याचे नेता होता येईना झाले कारण त्यांच्या कामाच्या जीवावर. बरोबर आहे सांगा तुम्ही, की तुम्ही माहिती आहे. त्यामुळे यांच्या पोटातले दुखणं आहे ती, कारण ते डॉक्टर परमेश्वर पाटलापासून त्यांचे सगळे विरोधक आहेत. रामदादा यांना कामाच्या जोरावर, पण साहेबांच्या पुढलं पाऊल टाकून जी दादा काम करायला लागलेत यांच्या पोटात बघत नाही. तुम्हाला उमेदवार मिळाली त्यावेळेला काय मुंबईतून किंवा राणादादांनी काय फोन केला का? विरोध होतोय, आरोप केले जातात, काय तुम्हाला काही सांगितलं गेलं याच्या सगळ्या प्रकरणामध्ये? शेवटी एक लक्षात घ्या, मला लेकरासारखं कुठलेही पालक एखाद्या लेकरू चुकल्यावर त्याला घडविण्याचा प्रयत्न करत असतील. ती रामदादांनी केले, त्यांना माझा विश्वास होता ना. तुम्ही चुकला होतात 100%. काय केलं होतं? तुम्ही आजी मुलगा सांगितले पोलीस स्टेशनचा रिपोर्ट असेल ना का? तुम्ही त्या कसाचा जॉब असला का नाही का? निक्क बारक चार्जशीट मधलं तुम्ही मोजकं घेतलं का? अहो मूळ काय तुम्ही वाचा ना, मग मला ती प्रश्न विचारा. बरं, आता ड्रग्स बद्दल बोललो आपण. आता मला त्याच विषयावर पुन्हा तुम्हाला कंटिन्यू नाही करायचं. दुसरे आरोप काय आहेत की भ्रष्टाचारामध्ये तुम्ही संलिप्त आहात, अनेक गैरप्रकरणामध्ये तुरुंगवास झाल्या सुद्धा आरोप आहेत. याला तुम्ही कसं टॅकल करणार आहात? कोर्टाने क्लीन चिट दिली त्यांना, काय जे घरकुलचं काय म्हणायला लागलेत. अहो घरकुल तिथंच आहे अजून, त्याचे काम झाले, त्याचे किती बिल उचलले, त्याने हा अभ्यास करते. ज्यांनी पूर्ण करू दिलं नाही त्यांनी त्याचे प्रश्न विचारू नये. त्याच्या वेळेचा अध्यक्ष कोण होतं ही चौकशी करावी. ती सगळं झाल्यानंतर माझे मिसेस अध्यक्ष झालेले आहेत. म्हणजे हेच विरोधक त्याविषयी एकत्र येऊन ह्याने एक चुकीचं षडयंत्र रचलं होतं. त्या गोष्टीतनं सुद्धा बाहेर येऊन आम्ही परत त्या जोरानं काम केलंय, काम करतच आलो. पिठो फार चतुराने उत्तर देतात. म्हणजे मी ड्रग्स बद्दल त्यांना विचारलं, ते राणा पाटलांना बदनाम करण्याचा डाव आहेत म्हणतायत. बरोबर आहे. आणि नाही ऍक्च्युली एवढी कौशलता असायला पाहिजे उमेदवारामध्ये. पण अशी सुद्धा चर्चा होती की तुळजापूरमध्ये महंत निवडणूक लढवायला इच्छुक आहेत आणि त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरले. त्यांनी जे निवेदन जारी केलं त्यामध्ये त्यांनी एक भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि एक अपक्ष भरलेला होता. आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा त्यासाठी तयार होते की जर महंत लढणार असतील इच्छागिरी महाराज तर आमचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाला होता? भाजपला होता की राणा पाटलांना होता? म्हणजे तुम्ही असं खोटं ऐकता. मी स्वतः एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कधी तुम्हाला पाहिजे असलं माझ्याशी रेकॉर्डिंग आहे, त्याच माणसाला बोललेलं. एकंदरीत तुम्ही तुम्हाला राजकारण कळतं, कुणी काय बोलावं कुणी काय सांगावं ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा ज्या त्यांची एकत्र बैठक झाली, मग बिनविरोध उमेदवार काय करायला ठरलं होतं. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध करायला ठरला होता. मग त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी मग त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकारी एकत्र यावं लागत होतं का? उगा त्यांनी त्यांना म्हणायचं तुम्ही असं करा आम्ही तयार आहोत. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी म्हणतात, पण तो उमेदवार जर म्हणत इच्छागिरी असतील तर ते होणार होतं. ते पण भारतीय जनता पार्टीतनच होणार होते. तुम्हाला आता एक बघायची रेकॉर्डिंग आहे का तुमच्या तयारी? त्याच माणसाला फोन लावला होता, त्या माणसाचं माझं तीच बोलणं आहे. जर ते लढत असतील तर मग काय प्रॉब्लेम? माझी मागा सर्व पक्षीय भाजपचा उमेदवार पायाभूत सुविधांसाठी, विकासासाठी आणि रस्ते मोठे करायचे असतील, पार्किंगचा विषय असेल किंवा छोटे मोठे विकास कामं असतील, जर तुम्ही नगराध्यक्ष झालात, तुम्ही दावा करताय त्याप्रमाणे, तर देवस्थानला आम्ही पुढच्या काही वर्षांमध्ये कसं पाहिजे? मी एक सांगतो की कधी कधी काय कोणाला माहित नसते, पण रामदादांची जी दयादीवर आहे मी कधी उज्जैनला गेलो नव्हतो, कधी अयोध्याला गेलो नव्हतो. मान्य रामदादांनी स्वखर्चानं मला आमच्या टीमलाही बघून येण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यांनी स्वतः तिरुपती, शिर्डी ही ठिकाण बघितलेले तिथले काय. आणि विशेष म्हणजे ह्यातले काय जे विरोधक होते, आम्ही सगळेजण एकत्र जाऊन अमृतसरला गेलो होतो. तिथला काय नजारा बघितला होता आम्ही सुवर्ण मंदिरात. हा, त्या सुवर्ण मंदिराला बाहेर जाताना तुम्हाला सगळे एकसारखे मंदिराचं ते दिसतंय, त्यांची कमानी वगैरे आणि ती व्यापारपाठ कशी केलेली. मग ती दादानी जी ब्ल्यू प्रिंट तयार केली होती की भवानी रोडला ती सेम असं व्हावं, ही मी त्याचं चित्रीकरण करून आणलं होतं. जी चांगलं आहे त्याला रामदादा घेते ती मला माहिती. ह्यांना काय उगा बोलायचं म्हणून बोलतात. ह्यांनी साधं तुळजापूर मध्ये समजा एक रेस्टची इमारत उभारायला लागली, आपल्या पूजाचं नुकसान व्हायला लागले, ती बांधायला त्यांनी विरोध करते. पण ती भव्य इमारत झाली आहे तिथं कोण काय केलं त्याच्याबद्दल तक्रार करतात का? विचारावं त्यांनी.
पण पुजारी नाराज आहेत, खरंच नाराज आहेत पुजारी. कुठलाही पुजारी नाराज नाही. नाराज जर असले असते पुजारी, राणादादाला तुळजापुरातून स्थानिकचा उमेदवार असून 3,500 मताची लीड होती. नाराज होते का मग? पण काँग्रेसकडून एक पुजारी सुद्धा निवडणुकीचे रिंगणात आहेत, विनोद कदम म्हणून. कोणी म्हणत होतं? ते मंदिरात काम करत आहेत. ह्याच्यामध्ये निम्मे पुजारी उमेदवार आहेत. अच्छा, हा, तुम्हाला नावच माहित नाही पुजारी. बरं, आता काय तुमचं असेसमेंट काय? 3 तारखेला निकाल येईल, तुमचं काय असेसमेंट की भाजपला किती जागा मिळतील? 23ला 23. एक जिंकली आहे हा. आणि मी 24वा आहे. हा. हे दिसतं तसं नाही. हा. माझा शब्द आता तुम्ही दाखल करून घ्यायचं. हा. 24ला 24च. हे कसं आहे माहिती का तुम्हाला? एखाद्या तुम्ही माझ्यापाशी विचारण्यापेक्षा तुम्ही एक सर्वे असतो, गोरगरीब लोकांमध्ये जावा, सर्वसामान्यमध्ये जावा. समजा जे आजकाल एक नवीन चालवलंय, शिकलेल्या मध्ये बी जावा. यांचे कारण मला जे देवाने काय जो विचार दिलाय म्हणून मी काय बोलत नाही. म्हणून मी काय म्हणत असतो, आपलं ठेवायचं आणि लोकांचं. ही लोक आहेत. मी जेव्हा यांचं झाकून झाकलेलं कारण ना, काय काय यांचं सांगूनच टाका, आता निघालाच विषय. त्या एकदा ढेचे साहेबांना बोलवा. त्यांनी त्यांना एक मनाचं मी तारीख देतो. त्याच वेळेस त्यांनी एक बातमी केली होती, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि त्यांनी नाही दाखवलं माझ्याकडे ती बातमी, ती पेपर, तारीख सगळं आहे. पिटू भाऊ येते भाजपचे उमेदवार ज्यांच्यावर ड्रग्सचे आरोप झाले, पण ते फार चतुराने उत्तर देतात. त्यांनी एकाही प्रश्नाला बगल दिली नाही. मी त्यांना अडचणीत आणणारे सुद्धा प्रश्न विचारले, त्यांना सोपे असणारे सुद्धा विचारले. पण उमेदवार कसा असतो तो असाच चतुर असतो, आणि तो तुळजापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यांनी अनेक बाउन्सर असणाऱ्या बॉलला सुद्धा अपरकट केलाय. त्यामुळे सुद्धा त्यांना आपण निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात. त्यांच्यावर झालेले जे आरोप आहेत किंवा त्यांच्यावर सतत जे आरोप करतात ते सुद्धा आपण दाखवण्याचं काम केलंय. त्यांची बाजू सुद्धा या प्रकरणामध्ये जाणून घेतली आहे. तुम्हाला तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल, राणा पाटील यांच्या इथल्या राजकारणाबद्दल, महाविकास आघाडी एकत्र येऊन ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात लढते त्याबद्दल, आणि तुळजापूर देवस्थानच्या प्रश्नांबद्दल जे आता सातत्याने पुढे येतील या निवडणुकीच्या नंतर सुद्धा आणि आधी सुद्धा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये याबद्दल नक्की कळवा. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, तुळजापूर, धाराशिव.